बरं सुमित, असेच सोबत रहा। ही थेट दृश्य आपण पाहतोय तर राज ठाकरे हे त्यांच्या निवासस्थानाहून सध्या बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी पोहोचण्यासाठी निघालेले आहेत। उद्धव ठाकरे देखील शिवतीर्थावर दाखल झाले होते, आदित्य ठाकरे देखील शिवतीर्थावर दाखल झाले होते आणि आता हे ठाकरे बंधू शिवतीर्थावरून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी पोहोचण्यासाठी निघतायत। आता ते एकत्रित प्रवास करतायत का हे पाहणं देखील महत्त्वाचे ठरणार आहे। थेट दृश्य आपण पाहतोय। उद्धव ठाकरे हे शिवतीर्थावर दाखल झाल्यानंतर आता ते पुन्हा राज ठाकरे यांच्यासह बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी पोहोचतील। बाळासाहेबांना अभिवादन ठाकरे बंधू करतील आणि त्यानंतर वरळीतील ब्लू सी हॉटेलमध्ये ते पोहोचतील आणि एकत्रितरित्या पत्रकार परिषद घेत युतीची आज घोषणा केली जाणार आहे। थेट दृश्य सध्या आपण पाहतोय। राज ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेरची ही दृश्य। युतीच्या घोषणेपूर्वी उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे कुटुंबासह शिवतीर्थावर दाखल झाले। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची भेट झाली आणि आता दोन्ही ठाकरे बंधू एकत्रितरित्या बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी पोहोचतील। तिथे बाळासाहेबांना अभिवादन केलं जाईल। त्यानंतर ते वरळीतल्या हॉटेल ब्लू सी इथे पोहोचतील आणि तिथे एकत्रितरित्या पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली जाणार आहे। थेट जाणार आहोत। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्याला अधिकची माहिती देतील। उदय, आपण थेट दृश्य पाहतोय। शिवतीर्थ राज ठाकरे यांचं निवासस्थान। स्वतः राज ठाकरे गाडीमध्ये बसले, त्यांच्या शेजारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे बसलेले आहेत आणि इथून कारमधून हे दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती जाणार आहेत। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना अभिवादन करते। आपण थेट समोरची दृश्य पाहतोय। रश्मी ठाकरे या देखील समोर आलेले आहेत आणि त्या पाठोपाठ शर्मिला ठाकरे या देखील समोर आलेले आहेत। दोन्ही कुटुंब जे आहे ते समोर आलेलं आहे। एकत्रितरित्या सर्व खाली उतरलेत आणि संपूर्ण कुटुंब म्हणजे राज ठाकरे यांचं कुटुंब आणि उद्धव ठाकरे यांचं कुटुंब दोन्ही कुटुंब जे आहे ते आता निघालेले आहेत स्मृतीस्थळाच्या दिशेने अभिवादन करण्यासाठी। आपण ही थेट समोरची दृश्य पाहतो आहोत आणि या दृश्यामध्ये आपण इथे पाहू शकतो की एका कारमध्ये दोन्ही ठाकरे बंधू इथे बसलेले आहेत। उद्धव ठाकरे देखील आणि राज ठाकरे देखील। आणि हा आता युतीचा प्रवास जो आहे नवीन तो सुरू झालेला आहे असं आपण म्हणू शकतो आणि या युतीचा प्रवास आता अधिकृत शिक्कामोर्तब जे आहे पुढच्या काही वेळातच होणार आहे। मात्र तत्पूर्वी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना अभिवादन करून दोन्ही ठाकरे बंधू हे वरळी येथील ब्लू सी हॉटेलच्या दिशेने जाणार आहेत। आपण पाहतोय हा एक महाराष्ट्राच्या राजकारणाचा एक नवीन राजकीय प्रवास जो आहे तो आपण थेट आपल्या दृश्यांमधून आपल्या प्रेक्षकांना दाखवतो। पुढच्या काही वेळातच हा कारचा ताफा निघणार आहे आणि दोन्ही ठाकरे बंधू आपण पाहतो की एकाच कारमध्ये बसलेले आहेत। मागच्या कारमध्ये त्यांचे कुटुंबीय जे आहेत ते बसलेले आहेत। रश्मी ठाकरे असतील, शर्मिला ठाकरे असतील, असे सर्वजण इथे आलेले आहेत। आदित्य ठाकरे देखील आहेत, अमित ठाकरे देखील आहेत। संपूर्ण ठाकरे कुटुंब जे आहे प्रधानमंत्री जो है इस देश का राजनीति बदल जाएगा। अभी 24 तारीख को अभी क्या चल रहा है और आप कहाँ पहुँच रहे हैं? अमेरिका में बाद में बोलो। भाजपा वाले बोल रहे हैं कि सिर्फ मोदी ब्रांड ही चलेगा यहाँ पे, यहाँ बीएमसी हो या फिर देश में कहीं भी हो। मोदी ब्रांड तो इथोपिया में भी चलता है ना। इथोपिया का इतना बड़ा अवार्ड लेकर आए हैं, जहाँ 140 करोड़ लोक संख्या पॉपुलेशन है, वहाँ प्रधानमंत्री नहीं ठहरते और इथोपिया 2 लाख लोक संख्या में जाकर वहाँ का अवार्ड लेकर आते हैं। क्या बोले? शेड्यूल में सीट शेयरिंग और बाकी और जो लोकल बॉडी इलेक्शन। देखिए, सीट शेयरिंग जब होता है तभी अलायंस डिक्लेयर होता है। सीट शेयरिंग के ऊपर पूरी बातचीत हो गई है तो हो जाएगा। सर कितने का दावा करें? सर कितने का दावा करें? तरी थेट दृश्य आपण बघतोय। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकाच गाडीमधून आता बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला भेट देण्यासाठी निघालेले आहेत। ही थेट दृश्य आपण बघतोय। काही वेळापूर्वीच उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवतीर्थावर दाखल झालेले होते। त्यानंतर आदित्य ठाकरे देखील तिथे दाखल झाले आणि आत्ताची ही ताजी दृश्य आपण बघतोय। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकाच गाडीमधून इथूनच सोबत निघालेले आहेत आणि बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊन बाळासाहेबांना ते तिथे अभिवादन करतील आणि त्यानंतर वरळीमधील हॉटेल ब्लू सी मध्ये संयुक्तिक एक पत्रकार परिषद राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे घेणार आहेत। त्यानंतर युतीची अधिकृतपणे घोषणा हे दोघे ठाकरे बंधू करतील। त्याआधीची ही दृश्य आपण थेट बघतोय। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची चिमुकले राज ठाकरे यांना हँडशेक करताना देखील आपल्याला दिसून येत आहेत। मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची ही थेट दृश्य
काही वेळामध्येच बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर हे दोघे ठाकरे बंधू दाखल होतील. तिथे सगळे माजी नगरसेवक हे दोन्ही ठाकरे बंधूंचे जमलेले आहेत. तिथे त्यांना भेटण्यासाठी आणि बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी हे दोन्ही ठाकरे बंधू आता निघालेले आहेत. शिवतीर्थवर उद्धव ठाकरे हे पोहोचलेले होते काही वेळापूर्वीच आणि त्यानंतर शिवतीर्थवरून दोन्ही ठाकरे बंधू हे आता बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाकडे निघालेले आहेत. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर ही मोठी घडामोड घडतीये. ही नवीन युती महाराष्ट्रामध्ये उदयास येते आहे आणि याचेच काय परिणाम मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवर होणार आहेत ते देखील पाहणं आता अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. गेल्या 2 दशकापासून या दोन्ही बंधूंमध्ये एक कटुता होती, एक दुरावा होता. पण त्या 2 दशकांनंतर 5 जुलैला हे दोन्ही ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर एकत्र आले आणि तिथूनच त्यांनी घोषणा केलेली होती की आम्ही एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी. आणि त्यानंतर राजकीय पटलावर आता एक अधिकृत घोषणा आज होणार आहे. या युतीची अधिकृत घोषणा होणार. त्यामध्ये राज ठाकरे नेमकं काय बोलणार, उद्धव ठाकरे काय बोलणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कशा पद्धतीचं हे जागा वाटप असणार आहे हे देखील महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर मुंबई आणि उपनगरासह बाकीच्या शहरांमध्ये जिथे जिथे महापालिकांच्या निवडणुका आहेत तिथे तिथे युती कशा प्रकारे असणार आहे, तिथे एकत्रितपणे ठाकरे बंधू लढणार आहेत का, असा सुद्धा एक संभ्रम या पदाधिकाऱ्यांमध्ये आपल्याला दिसून आलेला होता. मगाशी पुण्याच्या पदाधिकाऱ्यांशी आपले प्रतिनिधी बोलले तेव्हा देखील त्यांच्यामध्ये हीच उत्सुकता होती की कशा पद्धतीनं आता ही युती असणार आहे, काय पुढची रणनीती असणार आहे. कौटुंबिक पातळीवर हे दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्रित आलेले आहेत. पण त्यानंतर राजकीय पटलावर काय घडामोडी आता घडणार आहेत हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे.